सत्या, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि आता तुला तुझं उत्तर मिळालंय. निघ आता ये. निघ. सत्या, झाला तो अपमान लय झाला. इथून पुढे तुझं मी अपमान नाही सहन करू शकत. चल इथनं निघू आपण. चल. अहो मम्मी ऐका की, शांत व्हा. अहो मम्मी ऐका तर माझं, शांत व्हा बरं तुम्ही. ऐक एक वे काय ग तुझं शांत व्हा. हा 20-12 डझनभर पुरी बघितला माझ्या सत्यासाठी, पण एक बी त्याला शोभत नव्हती बघ. त्या सत्याचं दुसरं लगीन केल्याशिवाय की नाही तो त्या नेबेट बंद बाहेर पडत नसतोय. अहो मम्मी, पण तुम्ही एवढं सगळं करताय की सत्यदादासाठी. अगं तरी बी मी वाईट आहे ना त्याच्यासाठी. मम्मी तुम्ही हे बघा. कोण आहे? अहो मम्मी, ही सपना वहिनीची चुलत बहीण आहे, म्हणजे त्यांच्या पप्पांच्या मामाच्या मुलाची मुलगी. मग मी काय करू हिज? अहो मम्मी, ही पोरगी लग्नाची आहे, सत्यदादासाठी एकदम परफेक्ट आहे बघा. म्हणजे आपल्या घराला बी शोभल. म्हणजे कसं सपना वहिनी आणि त्या एकदम सख्या बहिणीसारखे राहतील. मी आणि सगळी कसं आहे ना तसं. खोया टाकायचीस का तू? हा त्या सपनीच्या खानदानातला ती सपनी नमुना येऊन मन भरलंय आमचं. अजून एक कशाला पाहिजे? ही नेबेट ह्या घरातनं गिरी खरी, पण जाता जाता बी तारास देऊन गिरी बघ. काय काळी जादू करून गिरी माझ्या लेकावर काय माहिती. माझा लेक माझ्यापासून लांब गेला आणि ही तुला असलं सुचतंय नाही. अगं चांगलं सुचव काहीतरी. मम्मी तुम्ही असं काहीतरी करा आता, सत्यदा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणारच नाही. सुच की मला सांगते असं काहीतरी करा तसं काहीतरी करा म्हणून. मम्मी माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. तुम्ही का नाही आजारी पडा. घाल तू तुझी आयडिया, घाल तुला. असं काहीतरी करायला पाहिजे का नाही, समद बराबर होईल. मंजू, मला माफ कर बाळा. माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची धूळधाण झाली बघ. पण मी तरी काय करणार होते ग? हे समज मी तुझ्यासाठी, आपल्या तिघींसाठी केलं असं समज. आणि त्याकरता मला तुझ्या आयुष्यातून तुझं सुख हिरावून घ्यावं लागलं. मला माफ कर मंजू. आई, तुझी काही चुकी नाही आहेत. तू फक्त निमित्त झालीस ग. माझ्या नशिबात सत्याचं प्रेम नव्हतंच कधी. मला तुमचं म्हणणं पटतंय. माझा तुमच्यावर विश्वास आहे वाघमारे. भलेही माझ्या आईला कोण माझ्या पाठीशी उभं राहायला नव्हतं. वाघमारे, चहा कसा वाटला मग? सत्य अमृतुल्य. लय भारी. हा, लय भारी विषय असतो आपला.
दूर चालली आज माझी सावली दूर दूर चालली आज माझी सावली कशी सांज ही उरी गोठली उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती श्वास माझा थांबला मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा आपुलाच तो रस्ता जुना आपुलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती तिला पैसे कशात दिलेस तू तिला पैसे पैसे काही द्यायचे नाही दे इकडे पैसे समजावतो या मना समजावतो मी या मना तरी आसवे का वाहती उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती शॉपिंग तर झाली आहे आता फ्रूट घेऊया काय खायचं तुला हा ऍपल खायचं बनाना चिकू चिकू पाहिजे 1 किलो चिकू द्या बलमा उतर काय झालं अरे उतर म्हणतोय ना हे का हे घे दे कामिनी हे घ्या चला आता घरी जाऊन आपण मस्त चिकू खाऊया हा चलूया जिम्मत कशी झाली रे वाघमाऱ्यांना फसवायची शिस्तीत कॉलर सोड नाही सोडणार
तू असं कसं वागू शकतोस वाघमारेंशी? सत्या, बऱ्या बोलानं सांगतोय, कॉलर सोड. दोघांची इज्जत जाईल असं करू नकोस, लोक बघतायत. रणविजय, कोण आहे हा? तू ओळखतोस का याला? कामिनी, तुम्ही दोघे गाडीत बस. नाही. कोण आहे हा माणूस? त्याने तुमची कॉलर का पकडली हे मला कळलंच पाहिजे. झालं, स्वतःचा संसार टिकवता नाही आला आणि दुसऱ्याचा मोडायला निघालास. आणि तुला असं का वाटतं रे मी वाघमारेंना फसवलंय? आणि भर बाजारात तू माझी कॉलर पकडलीस? काय जागीरदार आहे साताऱ्याचा? होय, जागीरदार आहे मी. पण तुझी हिंमत कशी झाली रे? स्वतःची बायका पोरं असताना वाघमाऱ्याने फसवलंच कसं तू? हे बघ, वाघमाऱ्या लई फोळ्या आहेत बिचाऱ्या. परत जर त्यांच्या वाट्याला गेलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. काय तू आमच्या दोघांबद्दल हा विचार करतोस? अरे लाज वाटली पाहिजे तुला. वाघमारे मला लहान बहिणीसारखी आहे. आणि ही माझी बायको आणि मुलगी जेव्हा साताऱ्यात आलते ना तेव्हापासून मंजूच मदत करते त्यांना इथे सेटल व्हायला. आणि तुझ्या माहितीसाठी मंजू यांना ओळखते, कळलं? हो ना, खूप चांगली आहे ती. तिनेच आम्हाला मदत केली होती घर सेटल करण्यामध्ये. आणि काय रे, प्रेम करतोस ना मंजूवर आणि तिच्यावर डाऊट घेतोयस? याला प्रेम नाही म्हणत सत्या. साहेब, माफ करा, मला लय मोठा गैरसमज झाला माझा. मी तुमच्याशी असं वागायला नाही पाहिजे होतं. खरंच मला माफ कर. मला माहिती आहे तुझं सळसळतं रक्त आहे, पण डोक्यावर जरा बर्फ ठेवण्याचा विचार करत जा. राजकारणात सक्रिय आहेस ना तू? आणि असं करत बसलास ना तर 4 लोकात नाव खराब करशील. तुमचं काय काय गर्दी केली? चला गर्दी कमी करा. कामिनी, मी दोघे गाडीत बसा. पण जर वाघमाऱ्यांचं तुमच्यावर प्रेम नाही तर मग त्यांनी माझ्या प्रेमाला नकार का दिला? मी सतत आणि प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत राहून माझ्या मनात गैरसमज का निर्माण केला? असं का केलं असेल त्यांनी? आता हे सगळं तुला तीच सांगेल. आणि आय होप तुमच्या दोघांचा गैरसमज दूर होऊन तुम्ही नवीन सुरुवात करताल. ऑल द बेस्ट. वाघमारे, चूक झाली माझी. लय मोठी चूक झाली. हो, तुमच्यावर संशय घेतला मी. तुमच्यावर संशय घेऊन स्वतःच्याच नजरेत पडलोय मी. चूक झाली माझी वाघमारे. सत्या, तो लय काहीतरी मोठा विषय दिसतोय. तो फक्त आणि फक्त वाघमाऱ्यांनाच माहित असणार. होय, आणि काय घडलंय शोधल्याशिवाय आपण अजिबात गप्प बसायचं. वाघमारे मॅडम, 7 जन्माची 7 आहे आपली. असं नसती सोडत तुम्हाला. दिदे, उद्या काही ही इस्त्री केलेली चादर नेसून जाणार आहेस ऑफिसला? तू कधी आलीस? तू जेव्हा ही चादर इस्त्री करत होतीस ना तेव्हाच आली.
दिदे, एक विचारू? तू माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाहीस ना? नाही. काय झालं ग असं अचानक विचारायला? दिदे, मग घे माझी शपथ आणि खरं खरं सांग, तू माझ्यापासून कधीच काही लपवत नाहीस म्हणून. ए आमरे, कधी काय सुचतं तुला? दिदे, मला नाही माहित तू आता सगळं माझ्यापासून का लपवतीस ते, पण तुला एक मनापासून सांगू, मला तुला आणि सत्यादाजींना एकत्र आलेलं बघायचं. तुमचं वेगळं होणं मम्मी साहेब आणि आत्या या दोघींना सोडून कुणालाच आवडलेलं नाही. आणि दिदे, दाजी घरी आले तेव्हा तू त्यांचा असा अपमान करून त्यांना घराबाहेर काढलंस ना, ते काय तू बरोबर केलं नाहीस. अगं, ते बिचारे एवढे तळमळत आहेत तुझ्यासाठी, एकत्र यायला एवढा प्रयत्न करतायत. ए आमरे, बास झाला. कुणाशी कसं वागायचं ते चांगलंच कळतंय मला. हो, तुला ते कळतं ते चांगलंच माहितीये मला, पण ह्या सगळ्याला जर ती आत्या जबाबदार असेल ना, त्या बाईची खोड मोडल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. ए आमरे, तुला याच्यामध्ये पडायची काय बी गरज नाही. जे काय होईल ते माझं मी बघून घे, समजलं? अगं पण दिदे, ती आमरे, तुला तुझं आयुष्य आहे, करिअर आहे. उगाच यामध्ये पडून कशात तरी अडकून घेऊ नको स्वतःला. जे काय करायचंय ते माझं मी करेन. उगाच कुठल्या तरी भानगडीत पडू नकोस तू, कळालं का? संपर्कात असणारा, ओळख ठेवणारा आपला हक्काचा माणूस आदरणीय तात्यासाहेब मोहिते. कळकर कसं आहे बॅनर? कसं आहे? एकच नंबर. कसा आला बॅनर? अरे जॅकच, एकच नंबर. काय सत्या? हा होय, चांगला झालाय. तात्यासाहेबांचा प्रचार जोरदार झाला पाहिजे. एक काम करा, अख्ख्या साताऱ्यात लावून टाका, लगेच कामाला लागेल. हो बलमा, पण कुठं कुठं लावायचा बॅनर? अख्ख्या साताऱ्यात लावायचं, पण पोलिसांची परमिशन काढली का नाही? अरे साताऱ्यातल्या सगळ्या चौकात लावून टाका. आणि पोलिसांच्या परमिशनचं कळलं करायचं की ती काढतील परमिशन. हे बघ, चौपुरी चौकात 2 लाव, गेंडामाळ नाक्या लाव, पवई नाक्या लाव, मोती चौकात लाव, वाडेफाट्यावर लाव, राजवाड्याजवळ लाव, सगळीकडे लाव. आणि हो आम्या, एक बॅनर त्या आप्पासाहेबाच्या पण घरापुढे लाव. म्हणजे कसं, विरोधकांची मतं पण आपल्याला मिळाली पाहिजेत. कशी वाटलं आयडिया? कळलं का आपली? एक नंबर. काय नाही इलाज झाला असेल वाघमारेंचं. खरं कारण काय ते शोधायलाच पाहिजे. ते शोधल्याशिवाय आता शांत नाही बसायचं. अरे नाचायला काय झालंय? एडबीट लागले वे तुला? मगापासून बघतोय समाधी लागल्यासारखा बसलायस तू. नक्कीच तू वाघमाऱ्याचा विचार करत असणार आहेस. भावा, लोड नको घेऊस. लोड घ्यायला पाहिजे बलमा. पण काय मजबुरी असेल? नोकरी नाही. त्यांची बहीण अमृता? हा, अमृताशी शांत बसणारी नाही. आई. हा, भारती मॅडम, ती रिपोर्टची फाईल मिळाली, पण आपण फॉलोअप घेतलेला कुठे आहे? थँक्यू. कोण म्हणलं तुम्ही छान नाही दिसत? लई भारी दिसता तुम्ही या ड्रेस मध्ये. अरे घ्या ना मग गरमागरम पप्प्याचा चहा. भारती मॅडम चहा घ्या. प्रिया मॅडम फक्कड गरमागरम चहा. मॅडम चहा. मॅडम चहा. थँक्यू बाप्या शेठ. काय येते? चहा घे. अगं आपला यो चहा म्हणलं का नाही, चेहऱ्यावर अशी तरतरीत येणार.
भारती मॅडम नाही 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 हे नाही चालणार. म्हणजे काय नाही चालायचं? मंजूताई तुझा ह्यो पडलेला चेहरा नाही बघवत आता. आधी बघ कशी तू हसऱ्या चेहऱ्याने यायची बोलायची. हा ती मंजूताई बघायची मला. मंजूताई तू खुश राहा ना. अरे खुशच आहे की. बघ मंजूताई कुणीतरी म्हणून ठेवलंय इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जो छुपा रहे हो. जमलं. सांग बरं आता काय दुःख लपवायला लागलीस तू. सत्या माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. पण तुमच्यासाठी बदललेला ह्यो सत्य आता परत ओरिजिनल होणार आहे.